नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक पदासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 7 पाहणार आहोत. तर सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने जैव इंधन धोरण कधीपासून सुरू केले? तर ते सुरू केलेले आहे मित्रांनो 16 मे 2018 पासून. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव जनुकीय संसाधन बँक कुठे सुरू करण्यात आली? तर ती हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा हैदराबाद. त्यानंतर भूपेन हजारिका सेतू आसाममधील कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर हा सेतू मित्रांनो लोहिल नदीवर बांधलेला आहे आणि ज्याची लांबी आहे 9.15 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तिसरा मेगा फूड पार्क कुठे सुरू करण्यात आला? तर तो वर्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात एकूण किती वनक्षेत्र आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण वनक्षेत्र आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खांग चेनझोंगा जीवारण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यातील आहे? तर हे आसाम या राज्यामधलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सध्या कार्यरत असलेला भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा कोणता? तो आहे चेनानी नशरी बोगदा, 9 किलोमीटर त्याची लांबी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अवनी वाघिणीला कोणत्या वनक्षेत्रात वन विभागामार्फत ठार केले? तर ते आहे पांढरकवडा यवतमाळ हे वनक्षेत्र. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय साखर संस्थान कुठे आहे? तर ती कानपूर येथे आहे. त्यानंतर मित्रांनो सिंह हा प्राणी किती वर्ष जगतो? तो सिंह हा प्राणी जवळपास 30 वर्ष जगतो. त्यानंतर देशात जैवविविधता आढळते कारण देशाचे स्थान व विस्तार, हवामान बदल याबद्दल याच्यानुसार. त्यानंतर सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना काय म्हणतात? तर त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलं जातं. त्यानंतर भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? तो आहे मित्रांनो माजुली. जगातील सर्वात प्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेस्टवर बंदी घालणारा देश कोणता? तो आहे फ्रान्स. त्यानंतर महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षक कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? 1972. मॅग्रोव्ह अरण्यावर ग्लोबल वॉर्मिंगचा काय परिणाम होईल? मोठ्या प्रमाणात मॅग्रोव्ह वने पाण्याखाली जातील जी की समुद्राकाठी असतात. ओके. चार्ल्स डार्विन यांनी कोणता सिद्धांत या ठिकाणी मांडला? तर निसर्ग निवडीचा सिद्धांत या ठिकाणी चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. मित्रांनो जगातील पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? म्हणजे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तो 5 जूनला साजरा केला जातो. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? एक कदम स्वच्छता की ओर. वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? नायट्रोजन. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी कुठे आहे? डेहराडून. वन उत्पादकता संस्था कुठे आहे? रांची. राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ओडिसा. जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो? 4 ऑक्टोबरला. रॉयल बोटॅनिकल गार्डन कोणत्या शहरात आहे? कोलकाता. त्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोडणी अधिनियम कधीपासून लागू झाले? 1964. महाराष्ट्र आदिवासीसाठी झाडे तोडण्याचा अधिनियम कधीपासून लागू झाला? 1969. त्यानंतर महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प आहेत 36. त्यानंतर भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे प्रादेशिक कार्यालय कुठे आहे? ते आहे शिमला, नागपूर, कोलकाता, बंगळूर या 4ही ठिकाणी आहे. माळढोक हा पक्षी कुठे आढळतो? हा पक्षी मित्रांनो गवताळ प्रदेशामध्ये आढळतो. त्यानंतर बांगलादेशचे चलन कोणते आहे? तर ते आहे टका हे चलन आहे बांगलादेशचं. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत? ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ते आहे ग्रीनलँड. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते? अमावस्या. वाशिम जिल्ह्यातील वनात कोणते प्राणी आढळतात? वाघ, हरिण, माकडे, नीलगाय. त्यानंतर बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? ते आहे चिखलदरा. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर तो मित्रांनो पैनगंगा या नदीवर या ठिकाणी सहस्त्रकुंड धबधबा आहे. आनंद वन प्रकल्प कुठे आहे? तर तो चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोराला आहे. गाढवी नदी कुठून उगम पावते? चिंचगड टेकड्या. नागपूरजवळील येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे. अंबाझरी. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ते बोरिवली मुंबई या ठिकाणी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे? तर ती आहे 1465 किलोमीटर. महाबळेश्वर पाचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ते महाराष्ट्र या ठिकाणी आहे. गुरुशिखर हे कोणत्या राज्यात येते? तर राजस्थान या राज्यामध्ये येते. सर्वाधिक जलसाठा कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढील प्रश्न पाहिजे
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्वाधिक जलसाठा या ठिकाणी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वने आहेत? 16.47% महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या वने आहेत. आणि महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम कधी लागू झाला? तो लागू झालेला 1988ला. लक्षात ठेवा, 1988ला हा अधिनियम महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वनरक्षक या पदासाठी अतिशय महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 7 पाहिली. आणि मित्रांनो, यामध्ये काही करेक्शन असतील, काही सजेशन्स असतील, प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.